दॅट यू आर नो दॅट काल आपण मुवमेंट ऑफ इनर्शियाचे कन्सेप्ट वगैरे पाहिले होते. असं बेसिक पाहिलं होतं आपण. मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे ते आपण आज पाहू. ओके. त्यानंतर आपण शिकू कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. ही मुवमेंट ऑफ इनर्शियाची कशी रिलेटेड असते आहे की नाही. मग प्रत्येक गोष्टीला हळूहळू आपण शिकू. लक्ष द्या इकडे. सगळ्यात पहिले ते मुवमेंट ऑफ इनर्शिया. हा मुवमेंट ऑफ इनर्शियाला लिनियर रोटेशन. लिनियर रोटेशन कसं काय. दोन शब्द एकत्र आहे की नाही. लक्ष द्या इकडे. स्ट्रेट लाईन मध्ये मोशन होते. स्ट्रेट लाईन मोशन मध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया नाही येत ना. मास ना तिथं मास येतं. अॅनालॉजी असते. जसं तुझ्या आई बाबाचा तू लाडका आहे तसं ऋषीच्या आई बाबाचा ऋषी लाडका आहे की नाही. जसा तू तुझ्या घरात आहे तसा तो त्याच्या घरात आहे. अॅनालॉजी म्हणता याला. काय म्हणतात. मग लक्ष द्या. लिनियर मोशन मध्ये आपण काय म्हटलं की जर कोणत्याही गोष्टीवर फोर्स अप्लाय केला की काय होते डिस्प्लेसमेंट आहे की नाही. मग असं म्हणू शकतो कोणत्याही गोष्टीवर फोर्स अप्लाय केला लिनियर फोर्स अप्लाय केला की ती गोष्ट लिनियर मोशन परफॉर्म करते. एक स्ट्रेट लाईन मोशन परफॉर्म करते आहे ना. तसंच जर रोटेशनल फोर्स अप्लाय केला. रोटेशनल फोर्स म्हणजे टॉर्क अप्लाय केला तर आपण पाहिलं की रोटेशनल मोशन प्रोड्यूस होतं आहे की नाही. मग जसा फोर्स मध्ये मास काम करत असतो आहे ना. मास इज अ मेजर ऑफ इनर्शिया इन लिनियर मोशन आहे ना. जसं मास आहे फोर्स काय असतं लक्ष द्या. काय असते फोर्स. मास इंटू ऍसलरेशन. फोर्स इक्वल्स टू मास है ना. काय असते मास इंटू. तसा जो आपला रोटेशनल फोर्स आहे रोटेशनल प्रोड्यूस करणारा टॉर्क आहे हा टॉर्क असतो मास मुवमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर ऍसलरेशन. मग आता हे इथं लिनियर ऍसलरेशन आहे. हे अँग्युलर ऍसलरेशनची अॅनालॉगस आहे. लिनियर फोर्स हा रोटेशनल फोर्सची म्हणजे टॉर्कची अॅनालॉगस आहे. तसाच मास हा काय म्हणू शकतो मुवमेंट ऑफ इनर्शियाची अॅनालॉगस आहे. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय आहे लक्ष द्या आहे ना. ज्या वेळेस एखादी बॉडी रोटेट होते किंवा एक बॉडी आहे. एक बॉडी घेऊ आपण कोणती. लेट्स से मी म्हणतो हे डस्टर आहे ना. डस्टर हे छोट्या छोट्या तुकड्यांपासून छोट्या छोट्या पार्टिकल पासून बनलेलं आहे की नाही. मग असं म्हणतो की जसं आपण मुरमुऱ्याचा लाडू घेतला होता आठवते सगळ्यांना. मग काही ही गोष्ट आपण एक बॉडी घेतली की जी बॉडी कशापासून बनलेली आहे M1 M2 असे करत करत पार्टिकल पासून n नंबर ऑफ लेट्स से है ना. एक बॉडी आहे ही n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेली आहे. ओके. प्रत्येक पार्टिकलचा पहिला पार्टिकलचा मास आहे M1 दुसऱ्याचा M2 M3 असे करत करत छोटे छोटे मासे जुळल्याने एक मोठी बॉडी बनली. काय म्हणू मी टोटल बॉडीचं जे मास आहे हे काय ना M1 प्लस सगळ्या मासेसची ऍडिशन जर केली सगळ्या छोट्या छोट्या पार्टिकलची जर ऍडिशन केली तर या बॉडीचा मास होऊन जाईल आहे की. मग आता लक्ष द्या होते काय की आणि हे जे सगळे पार्टिकल आहे की पहिला जो पार्टिकल मास आहे M1 हा R1 एवढ्या डिस्टन्सवर आहे या बॉडी पासून. M2 जो आहे हा R2 या डिस्टन्स पासून आहे म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन की ज्याच्याभोवती तू रोटेट होत आहे त्याच्यापासून R2 एवढ्या अंतरावर आहे. M3 हा पार्टिकल R3 एवढ्या अंतरावर आहे ना. आणि Mn हा पार्टिकल Rn एवढ्या डिस्टन्सवर आहे. क्लिअर समजलं. मग आता याचा जर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तर हा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय येतो लक्ष द्या. मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असते ही सम असते. काय असते ही मॅडम सम. सो असं म्हणू द्या याला डिफाईन करू. इट इज द सम ऑफ हे कशाची आहे सम आहे. कशाची. इट इज द सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ गुणाकाराची आहे ना. कशाची कशाचा गुणाकार लक्ष द्या. इट इज द सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ पार्टिकल आहे ना. जसं M1 अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन. इट इज द सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ देअर डिस्टन्सेस फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. जसं M1 चं डिस्टन्स होता R1 से झालं M1 R1 स्क्वेअर आहे की नाही. थोडं मोठं लिहू काय हो सर ते आहे ना एकदमच लक्ष द्या. कॅन आय से दॅट मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे. इट इज द सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ देअर डिस्टन्सेस फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. असं करता करता कुठपर्यंत शेवटी Mn Rn स्क्वेअर आहे. म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी मुवमेंट कोणत्याही बॉडीची जी मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे ही असते
टोटल मास मल्टिप्लाइड बाय रेडियस ऑफ गायरेशनचा स्क्वेअर. आता रेडियस ऑफ गायरेशन काय आहे याच्याबद्दल तर आपण सर पाहू पुढे. डायरेक्शन की गायरेशन? गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन. ओके, याबद्दल मी आता माहिती देतो तुम्हाला, त्याआधी समजून घ्या. जसं मी म्हटलं, एक मोठी बॉडी जी आहे ही छोट्या छोट्या बॉडी पासून बनली रुपेश सर आहे. एका बॉडीचा मास होते M1, दुसरीचं M2, तिसरं M3, असं n नंबर ऑफ बॉडीचं Mn. आणि हे मासेस त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून कोणी R1 अंतरावर होतं, कोणी R2, कोणी R3. दे आर मे बी सेम, मे बी डिफरंट, है ना. यांच्यापासून ते बनलेलं होतं की दोन पार्टिकल म्हणजे एका पार्टिकलचं अंतर जे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून आहे हे सारखं असेलच याची काही गॅरंटी नाहीये, है ना. मग म्हणून आपण R1, R2, R3 म्हटलं. मग याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय तो कलेक्टिव्हली जर बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तर प्रत्येक पार्टिकलचा जी बॉडी त्याच्यापासून बनलेली आहे त्याच्या मुवमेंट ऑफ इनर्शियाची सम करावी लागेल, आहे ना. ऍडिशन करावं लागेल. समेशन म्हणजे ऍडिशन. मग यालाच डिफाईन कसं केलं मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी. इट इज द सम ऑफ प्रॉडक्ट म्हणजे असते गुणाकार, आहे ना. डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट शिकले ना तुम्ही लहानपणी. हा तेच 6 महिन्याआधी. ओके, लक्ष द्या. सो इट इज द सम ऑफ product of masses of particle and square of their distances from the axis of rotation. Clear? याला कलेक्टिव्हली कसं म्हणता येईल लक्ष द्या. मी असं म्हणतो हे सगळ्या बॉडी आहे, हे जी बॉडी आहे ना, हे बॉडीचं जे टोटल मास आहे ते M आहे आणि एका पॉइंटला कुठेतरी कॉन्सन्ट्रेटेड आहे ना. या पॉइंटला म्हणूया आपण, या पॉइंटला आहे ना हे मास काय आहे कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि हा होता ऍक्सिस ऑफ रोटेशन. लक्ष द्या, हा मी टॉप व्ह्यू पाहत आहे. टॉप व्ह्यू म्हणजे कसा, लक्ष द्या, आहे ना. ही बॉडी होती, कुठे गेली होती, लक्ष द्या. ही बॉडी होती, याच्यामध्ये आपण काय केला होता, ऍक्सिस घुसवला होता. ओके, हा ऍक्सिस घुसवला होता. आता लक्ष द्या इकडे, याला जर साईडने आपण पाहिलं, याला काय पाहिलं आपण, साईडने जर पाहिलं तर हे असं दिसते किंवा ऍक्सिस ऑफ रोटेशन चॉक आहे काय, द्या बरं, आहे ना. अरे पटकन काढा, एवढा वेळ लागते काय सर त्याच्या जागी भिंगरी आले. हा चालते ना. कोणा दुसरी भिंगरी झाली. लक्ष द्या, लक्ष द्या. काय मी म्हणतो, हा चॉक आहे म्हणजे हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, या बॉडीमध्ये घुसवला. आता लक्ष द्या काय आहे, काय म्हणू शकतो, याला जर तुम्ही साईडने पाहिलं तर अशा प्रकारे दिसते, दिसत आहे ना. साईडने पाहिलं तर अशा प्रकारे दिसते आणि वरून पाहिलं तर, वरून जर पाहिलं तर हा झाला टॉप व्ह्यू. म्हणजे साईड व्ह्यूने हे असं दिसते आणि टॉप व्ह्यूने हे असं दिसेल. पहा, आहे की नाही. जसं मी वरून पाहत आहे, तुम्ही जर वरून पाहिलं याला असं तर तुम्हालाही ते तसंच दिसेल. क्लिअर. हा झाला टॉप व्ह्यू आणि हाच तर साईड व्ह्यू. तर मी टॉप व्ह्यूने पाहत आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन इथं आहे, यस पॉइंटवर म्हणजे कुठेतरी इथं आहे सेंटर ऑफ मास. काय आहे, सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास. मग लक्ष द्या इकडे काय असते. मग यालाच मी वाटलं असतं ही सेम डायग्राम, सेम. हा आहे टॉप व्ह्यू, हा आहे साइड व्ह्यू. ओके, साइड व्ह्यूने जर याला पाहिलं तर ही बॉडी अशी दिसेल आहे. हा आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन. काय, हा ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके. आणि हा एक पॉइंट आहे P जिथं सेंटर ऑफ मास आहे ना. हा पॉइंट आहे P जिथं टोटल मास एकवटलेला आहे बॉडीचं आहे. मग आता लक्ष द्या, या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून हे जे अंतर आहे त्या पॉइंटचं आहे ना, जो पॉइंट आहे सेंटर ऑफ मास त्याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. काय म्हणतात, रेडियस ऑफ गायरेशन. आणि रेडियस ऑफ गायरेशन दाखवतात के ने. कशाने दाखवतात, के. ते तिथे गायरेशन समजलं नाही काय आहे. सांगतो ना मी काय आहे ना. रेडियस ऑफ गायरेशन काय आहे लक्ष द्या इकडे. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे हे एक परपेंडिक्युलर डिस्टन्स असते. कुठून, अशा पॉइंट पासून की जिथं असं म्हटलं जाते, असं सपोज केला जाते की होल मास ऑफ अ बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, आहे ना. लक्ष द्या. जसं मी असं म्हणतो, ही जी डिस्क आहे, या डिस्कचं सगळं मास जवळपास इथं कुठेतरी कॉन्सन्ट्रेटेड आहे, या मधामध्ये पॉइंटला. कोणी फिरवते ना जनरली. आता तुम्ही पाहिलं असेल की काही मुलं पॅडही फिरवतात, आहे की नाही. पॅड फिरवताना कुठं बोट ठेवत असतात, मधात की साईडला, मधात. म्हणजे आपण एक अंदाज घेतो ना, अंदाज घेतो की तिथं जवळपास सगळी करतात. व्हेरी गुड. काय म्हणतात, बॅलन्स. आपण एक असा पॉइंट घेत असतो की तिथं जवळपास, आता पॅड फिरवणं चालू झालं क्लासमध्ये, हा लक्ष द्या.
या पॉइंटला म्हणतात द पॉइंट. हा पॉइंट काय आहे की जिथं असं आपल्याला वाटतं किंवा सगळ्या बॉडीचं जे मास आहे एकवटलेलं आहे ना, याला काय म्हणतात द पॉइंट ऍट विच होल मास ऑफ अ बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. दॅट पॉइंट इज कॉल्ड सेंटर ऑफ मास. त्याला काय म्हणतात सेंटर ऑफ मास. मग एकतर तुम्ही असं म्हणू शकता द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ मास अँड द ऍक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड रेडियस ऑफ गायरेशन. आता कुठेही या बॉडीचं सेंटर ऑफ मास असलं ना, तिथून पासून ज्या ऍक्सिस मध्ये तुम्ही ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे चॉक फसवलेला आहे ना, तो झाला हा ऍक्सिस झाला. लेट से याचा सेंटर ऑफ मास आहे इथं, तर इथून पासून तर त्या ऍक्सिस पर्यंतचं सेंटर ऑफ मास पासूनचं ऍक्सिस पर्यंतचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स राहील ना, म्हणजे शॉर्टकट डिस्टन्स राहील, त्याला म्हणूया रेडियस ऑफ गायरेशन. त्याला काय म्हणायचं आहे ना, रेडियस ऑफ गायरेशन डिस्टन्स आहे. हे काय आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ना. मग कॅन आय से दॅट रेडियस ऑफ गायरेशन कशाला म्हणतात? Okay, the point, it is the shortest distance between or perpendicular distance between the point at which whole mass of a body is supposed to be concentrated and axis of rotation. And axis of rotation is called radius of gyration. Is called radius of gyration. Radius of gyration म्हणजे आता radius of gyration म्हणजे काय? Perpendicular distance आहे between the center of mass of a body and the axis of rotation. Shortcut मध्ये हे जर परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, डिस्टन्स कशामध्ये मेजर करतात? मीटर. काय म्हणू? रेडियस ऑफ गायरेशनचा एसआय युनिट आहे. ओके, एसआय युनिट आहे मीटर. आणि याचा सीजीएस युनिट काय येणार? सेंटीमीटर. क्लिअर. ज्याचे डायमेन्शन्स काय येणार? L2 आहे सर फक्त. L2 की L1? खतम. मीटरच आहे ना, मीटरचा स्क्वेअर थोडी आहे. मीटरचा पॉवर किती आहे? 1 आहे. 1 म्हणजे L1. क्लिअर. समजलं याचे डायमेन्शन? आता हे स्टॉप यू, हे साईड यू. याचं जर मला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायची झाली तर आपल्याला माहित आहे टोटल बॉडीची मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असते? टोटल मास ऑफ बॉडी हे आहे m, इथं कॉन्सन्ट्रेट केलेला आहे, आणि मल्टिप्लाइड बाय रेडियस ऑफ गायरेशनचा स्क्वेअर म्हणून देतो आहे ना. सेम हेच डेफिनेशन इथं अशी सुद्धा करता येते. कसं? Moment of inertia of a body is the product of total mass of a body and square of the radius of gyration. And square of the radius of gyration. Clear? काय म्हणू शकतो? ह्यालाच जर हे मास, हे जर पूर्ण बॉडीचा मास आता एकवटलेलं इथं आपल्याला भेटलं होतं म्हणून असं म्हटलं. ते जर आपल्याला तुकडे तुकडे भेटले असते सगळ्या बॉडीचे तर काय म्हटलं असतं? मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज इट इज द सम ऑफ product of masses of particle and square of their distances from the axis of rotation. है ना, दोन्ही सेम. याला जर हे मोमेंट ऑफ इनर्शियाची जर आपण डेफिनेशन म्हटली तर मास कशात मोजतात? किलोग्रॅम युनिट मध्ये आहे ना. त्यानंतर डिस्टन्स मीटर, त्याचा स्क्वेअर म्हणजे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. सो दिस इज द एसआय युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ना. याचं सीजीएस युनिट काय? ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर इज द सीजीएस युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. याचे डायमेन्शन काय ते सांगा? खतम. M1 L2 म्हणून द्या, किंवा इथं टाइम नाही आहे, कोणी जर इथं टाइम डायमेन्शन म्हटला तर M1 L2 T0 असंही म्हणू शकतो. हे बरोबर आहे आणि हे एवढं लिहिलं तरी बरोबर. क्लिअर. आता लक्ष द्या, हे कोणतं होतं? ज्यावेळेस सेंटर ऑफ मास दिलेला होता आहे ना. सेंटर ऑफ मास आपल्याला माहिती होता, इथं आपल्याला माहिती नव्हता. पण इथं आपल्याला माहिती आहे की ही जी बॉडी आहे छोट्या छोट्या तुकड्यापासून बनलेली आहे. म्हणजे मुरमुऱ्याचा लाडू आहे तर छोट्या छोट्या मुरमुऱ्यांपासून बनलेला आहे. एकाचा मास होतो M1, दुसऱ्याचा M2 आहे ना. सगळ्या मुरमुऱ्यांचा मास काही सारखा नसेल आहे ना, असं म्हणतो. त्यानंतर प्रत्येकाचा डिस्टन्स सुद्धा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून सारखा नसेल, म्हणून याला असं म्हटलं. याला आणखी एक प्रकारे लिहिता येतं. सम इट इज अ सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ देअर डिस्टन्सेस फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे ना. हे डेफिनेशन आपण याच्यावरूनच तयारी केली, पाहून पाहून. लक्ष द्या, हे समेशन आहे ना. समेशनला आहे ना, असं समेशनचं साईन देऊन सुद्धा काम करता येईल. याला म्हणतात साईन ऑफ समेशन आहे ना. समेशन. मग आता समेशन कशाची आहे? M1 R1 स्क्वेअर असं, M2 R2 स्क्वेअर असे सगळे आहे ना. मग मी कोणताही पॉईंट घेतो त्याला म्हणतो आय.
जाऊ दे आहे ना. आता मधातच ट्रॅक्टर आला तर काय करतात. समेशन आय इज रेंजिंग फ्रॉम 1. पहिला किती आहे 1 आणि शेवटचा किती आहे n. मग याला वाचताना असं वाचतात समेशन आय इज रेंजिंग फ्रॉम 1 to n MIRI स्क्वेअर. म्हणजे सुरुवातीला याचं एक्सपान्शन कसं करतात. सुरुवातीला आयच्या जागेवर काय टाकतात 1 M1 R1 स्क्वेअर. पुन्हा आता समेशन म्हणजे प्लस आहे. आता आयच्या पुढे काय येते 1 च्या पुढे किती येते 2 M2 R2 स्क्वेअर आहे ना. हा झालं. त्यानंतर काय ते 3 प्लस शेवटचा किती येणार MN समजला. आता M4 5 6 ते चालत राहील. समजलं. मग याला मुवमेंट ऑफ इनर्शियाला असं सुद्धा दाखवलं जाते. आता तुम्ही एकतर समेशनने दाखवू शकतात किंवा इंटिग्रेशनने दाखवू शकतात. कशाने आहे ना. मग मुवमेंट ऑफ इनर्शियाला असे म्हणता येते इंटिग्रेशन ऑफ MR स्क्वेअर. ओके. इंटिग्रेशन केलं तर इंटिग्रेशन ऑफ MR स्क्वेअर आहे की नाही. समजलं. मग आता आपण पुढे याला अप्पर लिमिट लोअर लिमिट घेऊन हे तर आपण शिकू. हे एक्सपान्शन इथपर्यंत काही डाऊट आहे काय. आता लक्ष द्या. हे मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण पाहिलं SI युनिट CGS युनिट. क्लिअर. काही डाऊट आहे इथपर्यंत. चला हे एवढं लिहून घ्या बोर्डवर. बोर्डवर कॉपी करा. हा होता टॉप व्ह्यू. हा कोणता होता टॉप व्ह्यू. लक्ष द्या गोष्टीला टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू दोन प्रकारे पाहता येते आणि दोन प्रकारे ते वेगळं दिसते पण ते असते एकच. जसं मी काय म्हटलं लक्ष द्या. हा आता ऍक्सिस मी शांतता मॅडम. हा ऍक्सिस मी काय केला हा ऍक्सिस घातला या डिस्क मध्ये. मग हा झाला ऍक्सिस ऑफ रोटेशन. जर आता याला साइडने पाहिलं तर हे असं दिसते आहे की नाही. सगळ्या दिसत आहे. याला म्हणूया साइड व्ह्यू आहे ना. हा आणि आता हा तुम्ही तसंच पाहत आहे बरोबर. जर याला टॉप व्ह्यू पाहायचं असेल तर आपण काय करू वरून पाहू. मग वरून पाहू. तुम्ही जर वरून पाहाल तर तुम्हाला असं दिसेल. म्हणजे जो ऍक्सिस आहे तो तुम्हाला एक पॉइंट दिसेल आहे ना. याला म्हणतात टॉप व्ह्यू. मग याचा अर्थ असा आहे का या भिंगरीला आपण साईडने पाहिला आणि आपण आपला व्ह्यू बदलत आहे. आपण आपला व्ह्यू चेंज करत आहे पण ती ऑब्जेक्ट चेंज होत आहे काय. ते जसं रोटेट होत आहे तसं भिंगरी फिरत आहे तर फिरतच आहे ना. आपण त्याला साईडने पाहिलं तर असं दिसेल आणि वरून पाहिलं तर असं. क्लिअर. या नोट करून. याला इंटिग्रेशन नाही. मी काय म्हटलं होतं हे इंटिग्रेशनची टर्मला आपण एक्सपांड करू. ओके. याच्या आधी हे इंटिग्रेशन काय. इंटिग्रेशन शिकले तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन शिकले नाही. शिकले नाही तर शिकसान. लक्ष दे इकडे काय. हा जसं तुम्हाला माहित आहे एक न्यूक्लिअर बॉम्बने एखादा देश तबाह होऊ शकतो. आता वार चालूच आहे म्हणा. थोडंफार चान्सेस वाटत आहे युक्रेन रशिया. मग सांगा. मग आता एक पूर्ण देश तबाह होऊ शकतो. हे अंदाज कसा काढतात. एखादा छोटा मोठा पाकिस्तान फोडून पाहता नाही करत आहे ना. कसं काय करतील बरोबर. चांगली गोष्ट नाही आहे शिवांगी मॅडम. मग त्याच्यामुळे काय केलं आहे कसं केलं आहे प्रिया मॅडम की काय केलं की छोट्याशा पार्टिकलची टेस्टिंग केलं आहे. जसं एक चॉकलेट वाला घेतलं धनश्री मॅडम फोडून पाहून एक खोली फुटली बरोबर. मग असं जर 2 चॉकलेटना काय झालं असतं. चॉकलेटच्या डब्यानं गली मोहनला गेला आहे ना. मग असं याला हे गोष्ट केल्या इंटिग्रेशन वरून. जसं एक याचा मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर असे सगळे जर जोडत गेले तर मग जास्त मास जास्त डिस्टन्स स्क्वेअर थोडा न्यूक्लिअर बॉम्ब. हे इंटिग्रेशन म्हणजे काय आहे छोट्या गोष्टीपासून मोठी गोष्ट काढताना यूज केला जातो. याला अँटी डेरिव्हेटिव्ह सुद्धा म्हणतात. अँटी डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह अँटी डेरिव्हेटिव्ह. क्लिअर. समजलं काय. अंकल डेरिव्हेटिव्ह अँटी डेरिव्हेटिव्ह माहित आहे ना. ठीक आहे. ओके.